मित्रांनो, भारत देश हा नररत्नांची खाण आहे आणि अनेक शूर लढवय्यांचं नाव या भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने देखील लिहिलेलं आहे. मित्रांनो, प्रत्येक शूरवीर योद्ध्याने युद्धभूमीवरती वीरश्री गाजवून पुढील पिढ्यांना गर्व वाटावा आणि प्रेरणा मिळावी असं कार्य देखील केलेलं आहे. आणि या वीरांकडं प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, संघटन शक्ती, नेतृत्व क्षमता, काळाच्या पुढील प्रशासकीय योजना हे अंगभूत देखील गुण होते. मित्रांनो, याशिवाय अफाट कष्ट, गुरुजनांची शिकवण आणि यामुळेच त्यांनी वेळोवेळी लोकांचे परकीय राष्ट्राचे आक्रमणापासून रक्षण देखील केलं आणि जगासमोर त्यांनी एक आदर्श देखील निर्माण केला होता. आणि मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच सर्वश्रेष्ठ योद्ध्यांपैकी माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो नमस्कार, मी संकेत पवार आणि तुम्ही सगळेजण बघताय काउंटडाऊन संकेत. मित्रांनो, या वीर योद्ध्यांच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर असणारं नाव आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, मराठी राज्याची आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच प्रत्येक मराठी माणसाचं दैवत मानलं जातं. आणि मित्रांनो, त्यांनी मराठी माणसाला मुघल राजवटीच्या अत्याचारापासून मुक्त देखील केलं. त्यांच्या राज्यात जणू सर्वसामान्यांसाठी रामराज्य पृथ्वीवर देखील अवतरलं होतं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब यांचा पाडाव करून शून्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी गनिमी कावा साऱ्या जगाला शिकवला आणि ज्याचा आज देखील जगभरामध्ये अभ्यास देखील केला जात असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच युद्धनीतीचा आदर्श समोर ठेवून पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रम देखील गाजवला होता. त्यांच्यानंतर पुढे ह्याच दिशेने बाजीराव पेशव्यांनी देखील स्वराज्याची पताका सर्वदूर देखील फडकवली होती. मित्रांनो, आज जगभरामध्ये छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवे यांचा अभ्यास देखील केला जातो. युद्धनीती शिकवली आणि शिकवली देखील जात असते. आणि मित्रांनो, त्यांच्या या शौर्याचं मुहूर्तमेढ रवली गेली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून. त्यामुळे मित्रांनो, असा राजा परत होणं शक्यच नाहीये. मित्रांनो, त्याच गोष्टीसोबत आजच्या या लिस्टमध्ये नंबर 2 असणारे राजे महाराणा प्रताप. मित्रांनो, महाराणा प्रताप राजस्थानमधील अत्यंत निर्भीड आणि पराक्रमी राजे होते. त्यांनी बादशाह अकबर विरुद्ध स्वतःच्या मातृभूमीसाठी अत्यंत त्वेषानं आणि चिकाटीने लढा देखील दिला होता आणि त्यांनी मातृभूमीसाठी बलिदान देखील दिलं होतं. मित्रांनो, त्यांच्या स्वामीनिष्ठ घोड्याचं नाव होतं ते म्हणजे चेतक आणि त्यांनी सुद्धा स्वतःच्या धन्यासाठी युद्धभूमीवर बलिदान देखील दिलं होतं. मित्रांनो, नंबर 3 वाचणारे म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. मित्रांनो, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वीरतेबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल माहिती नसलेला भारतात माणूस सापडणं म्हणजे अवघडच आहे. कारण की राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या छोट्या पण शूरवीर सैन्यासह अवाढव्य ब्रिटिश सैन्याची लढा देखील देऊन स्वातंत्र्याच्या उठावामध्ये मोलाचं योगदान देखील दिलं होतं. मित्रांनो, राणी लक्ष्मीबाईंचं नाव इतिहासामध्ये आज देखील अमर आहे. एक स्त्री किती शूर असू शकते आणि त्यांनी प्रसंगी स्वतःच्या बाळाला पाठीशी बांधून युद्धभूमीवरती वीरश्री गाजवू शकते हे राणी लक्ष्मीबाईंनी संपूर्ण जगाला देखील दाखवून दिलं होतं. मित्रांनो, नंबर 4 वर असणारे म्हणजे राजा समुद्रगुप्त. मित्रांनो, या राजाने त्यांच्या राज्यात अनेक चांगल्या गोष्टी देखील घडवल्या होत्या. अनेक युद्धांमध्ये विजय देखील मिळवला. म्हणून जगात त्यांची ओळख चक्रवर्ती सम्राट अशी होत असते. आक्रमकता आणि युद्धनीतीने ह्या 2 गोष्टींच्या बळावरती त्यांनी राज्याचा पार दक्षिणेपर्यंत विस्तार देखील केला होता. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचं साम्राज्य त्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली देखील आणलं होतं. मित्रांनो, नंबर 5 वर असणारे चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच राजा विक्रमादित्य. मित्रांनो, ह्या राजाने उत्तर भारतात बराच काळ राज्य देखील केलं होतं. राजा समुद्रगुप्तांचा हा मुलगा म्हणजे राजा विक्रमादित्य होय. मित्रांनो, गुप्त राजवटीचा काळ हा भारतातील सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो आणि हा राजा अतिशय शूर, निर्भीड आणि प्रजेसाठी झटणारा होता. त्यामुळे त्यांनी अतिशय कष्टाने व प्रयत्नाने राज्याचा भरपूर विस्तार देखील केला होता. मित्रांनो, नंबर 6 वर असणारे म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. अखंड भारताची स्थापना करणारे चंद्रगुप्त मौर्य यांना चक्रवर्ती सम्राट म्हणून देखील ओळखलं जातं. मौर्यांच्या राजवटीमध्ये संपूर्ण भारत एक छत्री अंमलाखाली होता. त्यांच्यासारखा शूर आणि पराक्रमी राजा आजवर परत भारतात जन्मला देखील नाहीये. मित्रांनो, ग्रीक आणि लॅटिन इतिहासात सुद्धा या राजाच्या विजयाचं वर्णन आज देखील केलं जातं. कारण त्यांनी जगज्जेतेचा सिकंदरचा पराभव देखील केला होता. नंबर 7 वर असणारे राणा सांगा. मित्रांनो, महाराज संग्राम सिंग यांनाच राणा सांगा म्हणून ओळखलं जातं. ते अतिशय शूर, राजपूत योद्धा व महान राजा म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या खास व वेगळ्या युद्ध कौशल्यामुळं त्यांनी अनेक युद्धांमध्ये विजय देखील प्राप्त केला होता. रणथंबोरचा किल्ला यांनीच काबीज देखील केला होता. नंबर 8 वर असणारे शेरशाह सुरी. मित्रांनो, शेरशाह सुरी हे फरीज खान किंवा शेर खान म्हणून सुद्धा ओळखले जातात.
भारतामध्ये सूर राज्याची त्यांनी स्थापना देखील केली होती आणि यांनीच मुघलांचा पाडाव करून राज्य देखील मिळवलं होतं. भारताच्या इतिहासामध्ये सर्वात शूर सेनापती म्हणून शेरशाह सुरी यांचं नाव आज देखील घेतलं जातं. मित्रांनो, असं देखील म्हणतात की बिहारच्या जंगलामध्ये यांनी निशस्त्र असताना एका वाघाला ठार केलं होतं, ज्याच्यामुळे त्यांच्या पराक्रमाची कीर्ती आज सर्व दूर देखील झाली आहे. नंबर 9 वर असणारे म्हणजे राजा अकबर. मंडळी, मुघल शासकांच्या तिसऱ्या पिढीत राजा अकबरांचा जन्म झाला. ते अतिशय शूर, पराक्रमी, हुशार आणि धोरणी म्हणून ओळखले देखील जात होते. त्यांच्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण उत्तर व मध्य भारतापर्यंत झाला होता. राजा अकबर अनेक प्रकारच्या युद्धातील डावपेचांचे जनक म्हणून आज प्रसिद्ध आहेत आणि या डावपेचांच्या नंतर अनेक राजांनी उपयोग केला देखील होता आणि या डावपेचांविषयी अनेक पुस्तकांत वर्णन देखील केलेलं आपल्याला आज आढळून येत असतं. नंबर 10 वर असणारे म्हणजे राजेंद्र चोला. मंडळी, हे तामिळ राजवंशातील एक महान राज्यकर्ते होते. हे त्यांच्या उत्तम प्रशासनासाठी प्रसिद्ध देखील होते. त्यांनी त्यांच्या राज्याचा विस्तार लक्षद्वीप, मालदीव, अंदमान निकोबार, म्यानमारमधील समुद्र किनाऱ्यांपर्यंत देखील केला होता आणि त्या काळी त्यांचे साम्राज्य अतिशय शक्तिशाली म्हणून देखील ओळखलं जात होतं. मित्रांनो, तर मी आशा करेन की तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून भारतामध्ये झालेले शूर, महान, वीर असे 10 राजे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला ही माहिती होपफुली पूर्ण समजली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आणि मंडळी, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजेच काउंटडाऊन संकेतला. लवकरच भेटूया अजून एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा काउंटडाऊन संकेत.